पुढची बातमी पाहूया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सगळ्या काँग्रेस आमदारांना फोन केलाय। उद्या होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी पटोलेंनी सगळ्या आमदारांना फोन करून बोलावलेलं आहे। काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे अशा चर्चा सध्या रंगतात, कारण का अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसच्या अनेक आमदारांनी आपण काँग्रेससोबत कायम राहत असल्याचं सांगितलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा काँग्रेसमधले इतर कोणतेही आमदार काँग्रेस सोडून जाणार नाहीत असं दावा जरी केलेला असला तरी सुद्धा काहीशी अस्वस्थता सुद्धा दिसून येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता उद्या काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची एक बैठक होणार आहे। रमेश चेन्नीथला ही बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना फोन केलेला आहे आणि या बैठकीसाठी पाचारण केलंय अशी माहिती मिळते आहे। डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न काँग्रेसकडून आता युद्ध पातळीवर सुरू झालेत, कारण का गेल्या महिन्याभरामध्ये 3 मोठे धक्के काँग्रेसला बसलेत। सगळ्यात आधी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली, त्याच्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आता अशोक चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसमधला एक प्रॉमिसिंग चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, ते सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे ही गळती थांबवणं हे काँग्रेस समोरचं एक खूप मोठं आव्हान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीसाठी नाना पटोलेंनी सगळ्या आमदारांना फोन करून बोलावलेलं आहे। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, पाहतो आपण अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये 12:30 वाजता प्रवेश करणार आहे। आनंद अमरापूरकर यांच्यासोबत प्रवेश करतील आणि त्यामुळे कुठेतरी जे आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत जे आहे ते अनेक आमदार जाण्याची दाट शक्यता आहे। म्हणून काँग्रेसकडनं सुद्धा हालचाली करायला सुरुवात केलेली आहे। नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रत्येक आमदाराला फोन करायला सुरुवात केलेली आहे। त्याचप्रमाणे बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आमदारांना जे आहे ते फोन करायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या विधिमंडळ आमदारांची जी आहे ती बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला काँग्रेसचे सर्व आमदारांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे, कारण काही आमदार जे आहे ते अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांची समजूत काढण्याचा जो आहे तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडनं केला जाणार आहे। त्यामुळे उद्या या बैठकीला कोण कोण उपस्थित राहतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आज अशोक चव्हाण यांचा प्रवेश आहे, मात्र फारसे आमदार आज प्रवेश करणार नाहीयेत, तर पुढे कदाचित म्हणजे काही दिवसांमध्ये प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे काही आमदार सोडून जाण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याच अनुषंगाने उद्याची ही महत्त्वाची आणि बैठक हीच गळती थांबवणं काँग्रेस समोरचे खूप मोठं आव्हान आहे आणि त्याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी काँग्रेसनं आता त्यांच्या पातळीवरती मोर्चेबांधणी सुरू केली। उद्याची बैठक हे त्याचंच एक द्योतक म्हणावं लागेल। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।